श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना मोदक इतके प्रिय का आहेत याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गणपतीला देवांनी अथक प्रयत्न करून अमृताचा मोदक तयार केला आणि तो घेऊन ते शंकराकडे आले. पार्वतीच्या हातात मोदक देऊन परत गेले. स्कंद व गणेश मोदक मिळावा म्हणून पार्वतीजवळ येऊन बसले. पार्वती म्हणाली, हा महाबुद्धी मोदक आहे. याचा वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होतं. जो हा मोदक खाईल तो सर्व शास्त्रांत प्रवीण होईल व शस्त्रास्त्र विद्येतही निपुण होईल. हे ऐकल्यावर स्कंद व गणेश हे दोघेही मला मोदक हवा असा हट्ट करू लागले. तेव्हा पार्वतीने एक युक्ती शोधली आणि ती आपल्या पुत्रांना म्हणाली, तुम्ही दोघंही पृथ्वी प्रदक्षिणेला जा. जो सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याला मी मोदक देईन. स्कंद लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला, परंतु गणपती मात्र तिथेच थांबला. त्यानं एका शिलाखंडावर शंकर आणि पार्वतींना बसवलं. त्या दोघांची यथासांग पूजा केली. त्या दोघांनाच एक पूर्ण प्रदक्षिणा घातली व तो शंकर पार्वतीपुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मधुर वाणीनं म्हणाला, आई वडिलांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा. सर्व तीर्थात केलेलं स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञ यागादी व्रत व साधना यांचं पुण्य आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागा इतकंही होऊ शकत नाही. शंकर पार्वतीला गणपतीच्या या कुशाग्र बुद्धीचं कौतुक वाटलं. पार्वतीनं गणपतीला आनंदानं तो दिव्य मोदक दिला. लहानपणी गजाननानं दाखवलेली हुशारी ते बुद्धीची देवता होणार आहेत हे दाखवून गेली. तेव्हापासून गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय झाले.